नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये भेट म्हणून कधीही कोणत्या वस्तू देऊ नयेत हे पाहणार आहोत. जगभरात भेटवस्तू देण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे. आपण दुसऱ्या व्यक्तीला जी काही भेटवस्तू देतो त्याला विशेष महत्त्व असते. अनेक जण भेटवस्तू देताना खूप विचार करतात. एखाद्याकडून मिळालेली भेट ऊर्जेशी संबंधित असल्याचे पाहिले जाते. तुम्ही दिलेली भेटवस्तू तुमच्या मित्राच्या वास्तूवर आणि नशिबावर प्रभाव टाकते. वास्तुशास्त्रानुसार भेटवस्तू दिल्याने दोन व्यक्तींमधील नाते अधिक घट्ट होते. परंतु यासोबतच काही भेटवस्तू चुकूनही कोणाला देऊ नयेत याची जबाबदारी ते देतात. अन्यथा यामुळे चांगल्या जीवनात भूकंप येतो आणि हळूहळू तो अधोगतीकडे जातो. त्या वस्तू कोणत्या ते बघूया. पहिली वस्तू. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की कोणीही चाकू, तलवार किंवा धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नये. असे केल्याने तुमचे सौहार्दाचे नाते बिघडते आणि नात्यात दुरावा येतो. याशिवाय तुमच्या मित्राचे आर्थिक नुकसान होते आणि त्यांच्या कुटुंबात कलह वाढू लागतो. दुसरी वस्तू. वेळ पाहण्यासाठी प्रत्येक जण घड्याळ वापरतो, पण चांगले आणि वाईट दोन्ही काळ याच्याशी जोडलेले असतात. वास्तुतज्ञ सांगतात की तुम्ही कोणाला घड्याळ भेट म्हणून देऊ नका. याचा नकारात्मक परिणाम तुमच्या भाग्यावर होतो. याशिवाय जेव्हा तुम्ही एखाद्याला बंद घड्याळ गिफ्ट करता तेव्हा समोरच्याचा वेळ खराब होतो. तिसरी वस्तू. अनेकांना त्यांच्या घरात फिश एक्वेरियम ठेवण्याची आवड असते आणि तुम्हाला सांगते की वास्तूच्या दृष्टिकोनातून घरामध्ये एक्वेरियम योग्य दिशेने ठेवणे खूप शुभ मानले जाते. परंतु जेव्हा भेटवस्तू देण्याचा विचार येतो तेव्हा कोणालाही मत्स्यालय देऊ नये. शास्त्रातील जाणकार सांगतात की फिश एक्वेरियम दिल्याने घरातील सौभाग्य नष्ट होते आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो. चौथी वस्तू. मत्स्यालय, फिश बाउल, कारंजे किंवा पाण्याच्या घटकांशी संबंधित कोणतीही वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये. अशा वस्तू भेटवस्तू देऊन तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की लक्ष्मी आणि गणेश यांचे चित्र असलेली सोन्याची किंवा चांदीची नाणी कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून देऊ नयेत. यासोबतच ज्या भांड्यामध्ये पाणी साठवता येईल असे भांडेही भेट म्हणून देऊ नये. अशाच माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.